नमस्कार. आता आपण काहीतरी गोडाधोडाचा खाऊ बनवूया मुलांसाठी. हे बघा, त्याच्यासाठी साहित्य गव्हाचं पीठ. आपण चपाती बनवतो ते पीठ, 1 वाटी पीठ घेतलंय मी. आणि हे तेल, तुम्ही तूप घाला, तेल घाला. हे तेलाचं मोहन ते गरम केलंय मी तेल. थोडंसं मीठ चवीनुसार. हे तेल आपण आता ही पिठाला चोळून घेऊया पुरं. आणि पिठी साखर 1 वाटी घेतली मी. ह्याला लागेल तेवढीच वापरायची. 1 वाटी पीठ आहे ना. ही वेलची पावडर, हे जायफळ, आता आपण हे भिजवून घ्यायचं पीठ. हे आता तेल मोहन टाकलं, ते साखर, जायफळ, वेलची, थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं मी. आता हे सगळं चोळून ठेवलं. याला आता थोड्या वेळाने हे दुधात भिजवायचं पीठ. हे बघा, मी दूध घेतलं आहे. हे पातळ नाही, घट्ट दूध आहे, आटवलेलं. एवढं दूध टाकायचं आहे. लागेल तसं थोडं थोडं टाकून, कारण एकदम पातळ नाही करायचं आहे, सारखंच करायचं आहे. हे बघा पीठ, हे आपल्या दुधातच भिजलं आहे पीठ. त्याच्यापेक्षा पातळ नाही करायचं आपल्याला. हे बघा, मी हे पीठ भिजवून ठेवलं होतं 10 मिनटं. आता आपण चपात्या करतो ना, तसंच गोळ करून घ्यायचे. आणि आता ही चपाती लाटायची. बघा, आता एवढी ही चपाती एवढीच इतके ह्याच्यापेक्षा पातळ नाही लाटायची. हे बघा,
इतकी लाटून घ्यायची अशी. आणि तुम्हाला कुठला कसला आकार वाटेल तशा आकाराने काढून घ्यायचे आहे. गोल काढा, दुसऱ्या अशा आकारात कसं तुम्हाला जमेल तसं करा. हे बघा, अशा काढायच्या. असे आकार केले मस्त की मुलांना आवडतात खायला पण. आणि या खाऊ महिनाभर टिकतो. या आपण डब्यात भरून ठेवला. अशा काढायच्या. हे बघा, कढई ठेवले तापत. तेल तापायला ओतते मी. असा खाऊ बनवून ठेवला ना, मुलांनी मागितल्याने मग द्यायला होतो. बाहेरचं आणून खाऊ द्यायचं ना, ते घरचं बनवून द्यायचं. आपलं तेल तापत आलंय आता. हे बघा, आपण तळून घेऊया ते बनवले. आता तापलं आपलं तेल. आहे बघा, वर यायला लागलं. आता गॅस कमी करायचा. तेल तापलं. हे बघा, असा गोल्डन कलर आला ना, तो काढून घ्यायचा आता. आता सगळ्यात तळून घेऊया आपण अशा. हे बघा, आपला मुलांसाठी बनवलेला खाऊ तयार झाला. कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.